ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा रुग्णसेवा सिद्ध होताना पाहायला मिळत आहे. 26 ऑगस्ट रोजी बीड तालुक्यातील ग्रामीण भागातून एक रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट झाला, कारण त्याच्या छातीमध्ये तीव्र कळा येत होत्या. त्यामुळं त्याच्यावर उपचार करणं अत्यंत गरजेचं होतं. याच दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये ॲडमिट झाल्यानंतर ECG करण्यात आली. ECGमध्ये ब्लॉकेज निघाल्यामुळं तातडीने त्यांच्यावर ICUमध्ये उपचार करण्यात आले. ICUमध्ये ज्यावेळेस उपचार सुरू असताना 1.5 लाख रुपयाचं इंजेक्शन असतं, ते इंजेक्शन मोफत या रुग्णाला या ठिकाणी देण्यात आलं. नंतर त्याची कार्डियाक युनिट लॅबमध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली. आज रोजी तो पेशंट चांगला झाला आहे, बरा झाला आहे. तो सध्या उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या ICUमध्ये उपचार घेत आहे. मात्र तिकडे पाहिलं गेलं तर जिल्हा रुग्णालयामध्ये पहिल्यांदाच या रुग्णावर 1.5 लाख रुपयाचं इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी केली. सदरील ही संपूर्ण प्रक्रिया फक्त 4 दिवसात कंप्लीट झाली. सदरील पाहिलं गेलं असतं या रुग्णाला खाजगीमध्ये गेला असता तर किमान 4 ते 5 लाख रुपये खर्च आला असता. मात्र हा खर्च वाचला गेला केवळ जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यामुळं, डॉक्टरांमुळं, स्टाफमुळं. पहा नेमकी घटना काय आहे, सविस्तर वृत्तांत. माझं नाव मदन लक्ष्मण जाधव, राहणार उमरत खालचा, तालुका जिल्हा बीड. काय झालं होतं तुम्हाला? कशामुळे तुम्ही दवाखान्यात झाला? माझ्या छातीत अचानक दुखायला लागलं होतं, त्यामुळं मी जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. तर डॉक्टर लोकांनी माझा उपचार केला. ते हृदयाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला 1.5 लाखाचं इंजेक्शन देण्यात आलं. नंतर मग काल एंजिओग्राफी केली. एंजिओग्राफी केल्यानंतर ते माझ्या नसा ब्लॉक झाल्यात 2-3. त्याचं एक ऑपरेशन करण्यात आलं. तिथं पण 1.5 लाखाचं मला हे इंजेक्शन देण्यात आलं. आज बरं वाटतं तुम्हाला? आता मला चांगलं वाटतं, एकदम खणखणीत. सध्या तुम्ही कुठं आहात? जिल्हा रुग्णालयात ICUमध्ये. इतर डॉक्टरांनी कशी ट्रीटमेंट केली? कर्मचारी असतील, स्टाफ असेल, पूर्ण चांगली, सगळ्या लोकांनी चांगली मदत केली, चांगली माझी सेवा केली. त्याबद्दल मी ते सर्वांचे आभारी आहे. माझं नाव मीना वरण जाधव. माझ्या मिस्टरांना एकाएकीच अचानक छातीत दुखायला लागलं. दुसऱ्यांनीच हॉस्पिटलला आणलं आणि नंतर मग चांगले उपचार केले त्यांच्यावर. मला माहीत पण नव्हतं, पण पुन्हा नंतर समजलं. नाही तर आणल्यावर सगळा उपचार हे चांगला ओके झाले. पुन्हा इकडं ICUला आणलं. तिथून पुन्हा तिकडं नेलं सोनोग्राफी करायला. सोनोग्राफी केल्याच्यानंतर अँजिओग्राफी केली. नंतर मग ऑपरेशन पण केलं. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित सेवा केली. त्यांचं आता तब्येत सगळं व्यवस्थित आहे. काही असं घाबरायसारखं काहीच नाही. सगळ्यांचे आभार मानले. मॅडम यांनी सगळं व्यवस्थित समजून सांगितलं कसं काय. काल आमच्याकडून सह्या घेताना आम्हाला असं घाबरल्याने वाटलं. आमचं असं सगळं हे निघून गेलं होतं, पण असं वाटायला लागलं की काय, पण आम्ही जीवावर धरून सह्या केल्या सगळ्यांसमोर. म्हणजे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये चांगले उपचार मिळतात. एकंदरीत पाहिलं गेलं जे काही महागडे खर्च होणार होता तो आपला वाचलाय. बीड रुग्णालयामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये चांगले उपचार मिळतात. असे घाबरायसारखं काहीच नाही.
माहिती आहे या रुग्णासंदर्भात काय सांगाल? एक मदन जाधव नावाचा पेशंट आपल्या ICUमध्ये ॲडमिट झाला होता दिनांक 26/8/2026 रोजी. त्या पेशंटला चेस्ट पेन होता आणि ब्रेथलेसनेस होता आणि धाप टाकत तो आल्यानंतर त्याची ECG काढली. ECG केल्यानंतर अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफीमध्ये त्यांना हृदयाचे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनचे हे होते सिम्पटम्स. तर त्यासाठी आपल्याकडे एक उपलब्ध इंजेक्शन होतं स्टिनेज म्हणून. ते इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं आणि तातडीने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ऑपरेशन केले गेलं आणि अँजिओप्लास्टी केल्यामुळे तो पेशंट वाचला आणि आज ICUमध्ये पेशंट तो एकदम स्थिर आहे.